हे महाबिघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पडायला लागलेला आहे। त्यांना असं वाटते की त्यांनी आतापर्यंत जो काही कारभार केलाय तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजनांना बळी पडून यांना मतदान करेल अशी त्यांची एक वेडी आशा आहे। मग या योजनांमध्ये लाडकी बहीण अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत। बाकीच्या योजनांवरती मी आज काही बोलणार नाही, त्याच्याबद्दल जनता बोलते, जनता अनुभव घेते आहे। आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी आदित्य, आमचे सगळे संजय राऊत आहेत, देसाई साहेब आहेत, विनायकजी आहेत, सगळेच आवाज उठवतील। आज मी त्यांच्या एका योजनेबद्दल बोलणार आहे आणि ती योजना म्हणजे लाडका मित्र किंवा लाडका कॉन्ट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती ही योजना। आणि ही योजना, त्या योजनेबद्दल आम्ही गेल्या वर्षी धारावी येथे मोठा मोर्चा काढला होता। साहजिकच आहे, धारावीचा उल्लेख केल्यानंतर आज मी जे बोलणार आहे ते धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल। धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर जिथल्या तिथे मिळालंच पाहिजे आणि ते सुद्धा 500 स्क्वेअर फुटाचं मिळालंच पाहिजे, ही शिवसेनेची आग्रही भूमिका कालही होती, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे। धारावीचा विचार केला तर धारावी ही केवळ एक नुसती झोपडपट्टी नाही, तर एक त्याच्यात वेगळेपण आहे। ते वेगळेपण असं आहे की ही जणू काही इंडस्ट्रियल श्रम, म्हणजे ह्या प्रत्येक घरामध्ये एक मायक्रो स्केलचा उद्योग चालतो। मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी कुंभार पण आले, अगदी इडलीवाले आले, चामड्याचा उद्योग करणारे आले, कुंची कोरवे आले, बऱ्याच गोष्टी आहेत। आणि त्या उद्योग धंद्यांचं करणार काय हा एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। आम्ही मोर्चा काढला होता, तो मोर्चा जो एक बेसुमार TDR काढून अडाणीला द्यायचा त्यांचा जो डाव आहे, जो आम्ही उधळून लावणार आहोत, तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही आहोत। मुंबईभर अडाणींकडनंच TDR विकत घेतला पाहिजे ही एक जबरदस्तीची अट त्यांनी त्याच्यात टाकलेली आहे, त्याच्या विरुद्ध तर आम्ही दंड थोपटलेले आहेतच। मात्र गेल्या आठवड्यात काही बातम्या आल्या, त्या बातम्या पाहिल्यानंतर ह्या योजनांच्या सगळ्या फसव्या धुरळ्यामागे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचं कसं ते चांग भलं करू इच्छित आहेत ते आम्ही तुम्हाला आज दाखवत आहोत। एकूण काय तर मोदी आणि शहा गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे। म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईचं नाव अदानी सिटी करतील। अर्थात ते आम्ही कदापि होऊ देणार नाही। जर का त्यांना उदाहरणच पाहायचं असेल तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आहे, किंवा त्यांनी नसेल तर ते पाहावं की कसा मराठी माणूस एकवटला तर अनेक जणांच्या डोक्यात जो अहंकार घुसला होता, अगदी यावश्चंद्र दिवाकरो वगैरे, तो उधळून लावतो आणि मराठी माणूस मुंबई वाचवतो। आज मुंबईकरांना मी आवाहन करतो आहे की आपण, मध्ये मी बातमी वाचली की मुंबई बचाव समिती, मुंबई बचाव वगैरे नाही, मुंबई रक्षक समिती पाहिजे। आणि मुंबईमध्ये जे काही एकूण ह्यांचे चाळे चाललेले आहेत, मुंबईला लुटायचं, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावायचं यांचं कारस्थान आहे, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही। आज मी आपल्याला बोलवलं ते एवढ्यासाठी की अडाणीला हे टेंडर दिलं गेलं, त्यावेळेला टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी ह्या आज त्या देऊ करतायत। म्हणजे एकतर वारेमाप FSI, मुळामध्ये जर का धारावीचा प्रकल्प आपण पाहिला तर 590 एकरचा हा एकूण भूखंड आहे। त्या 590 मध्ये 300 एकर हा गृहनिर्माणसाठी आहे किंवा तिथे घर आहे। मग बाकीचा जो आहे त्याच्यामध्ये माहीम नेचर पार्क, नंतर मग टाटाचं ते पॉवर स्टेशन आहे, रिसिव्हिंग सेंटर वगैरे काय काय गोष्टी आहेत। आणि एकूण टेंडरमध्ये जर का तुम्ही बघाल तर कुठेही वाढीव TDRचा उल्लेख नाहीये। त्याच्यानंतर आता जे काही तिकडे चाललेलं आहे की सर्व घरांना ते एक नंबर देत आहेत, म्हणजे धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकून हाकलून द्यायचं। आम्ही एकाही धारावीकराला तिथून जाऊ देणार नाही। आम्ही प्रत्येक धारावीकराच्या मागे उभं राहू, पण पात्र अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आणि मग रिकामी केलेली ही धारावी अदानीच्या घशामध्ये अलगद जाईल की जिकडे पुन्हा भूखंडाचा श्रीखंड ओरपाला हे सगळे तयार। मुख्य मुद्दा काय आहे की हे सगळे जे काही कारस्थान आहे